हॅलो हाय नमस्कार. रामकृष्ण हरी. सुट्टीशिवाय आम्हाला कुठेच जाता येत नाही. मिस्टरांना रोज असतं ऑफिस आणि शनिवार आणि रविवार असे 2च दिवस मिळतात आणि त्या दिवसांमध्ये आम्ही नातेवाईक म्हणा किंवा देवदर्शन करत असतो. तर आज चाललेलो आहोत आम्ही मिस्टरांच्या आत्यांच्या मुलाकडे. त्याचबरोबर देवीचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे. अशा प्रकारे रस्त्यामध्ये आम्ही थोडाफार नाश्ता केला. अजंग या गावामध्ये हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये बरेचसे चांगले पदार्थ आपल्याला खायला मिळतात. त्यामध्ये वडापाव, वडा रस्सा असे बरेचसे काही. त्याच्यानंतर आम्ही विराणा म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. तर अशा प्रकारे मिस्टरांच्या नातेवाईकांकडे थोडी भेट झाली. त्यांचं गार्डन बघितलं. त्यांच्याकडे असलेले चिक्कूची झाडं वगैरे खूप सुंदर होती. अशा प्रकारे आम्ही परत निघालो. तर मस्जिदला आलेलो आहोत. तर कुलदेवी, प्रत्येकांची कुलदेवी वेगवेगळी असते. तर आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला या ठिकाणी आलेलो आहोत. मंदिर अगदी सुंदर, खूप भव्य आहे. प्रथमतः बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. खरं तर म्हणतात की मंगळवार आणि शुक्रवार देवी आईची ओटी भरल्या जाते, परंतु सुट्टी आम्हाला मिळत नाही. तर शनिवार का असेना आज मी घरून येतानाच सर्व काही साहित्य घेऊन आलेली होती. म्हणतात की ज्यावेळेस आपण ओटी भरत असतो देवी आईची, आपल्या कुलदेवीची, त्यावेळी जे साहित्य लागतं ना ते आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणावरूनच आणायचं असतं. आणताना थोडं गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून आणायचं. अशा प्रकारे आम्ही ओटी भरून दिली आणि त्याच्यानंतर जेवणाला बसलेलो आहोत. टिफिन आणलेला होता, त्यामध्ये मेथीची भाजी, ठेचा, लोणचं, पोळी अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा.